श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. खामगाव येथील उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री महाराजांची हत्तीवरून निघणारी मिरवणूक. हा सोहळा पाहण्यासाठी श्री महाराजांचे हजारो भक्तगण व शहरातील अनेक मंडळी या पटांगणात जमा झाली होती. श्री गजानन महाराज संस्थांचा हत्ती या मिरवणुकीसाठी मिळाला. हत्तीच्या अंगावर भरजरी झूल व चांदीची अंबारी होती. हत्ती दागिन्यांनी सजविलेला होता. सर्वप्रथम श्री महाराजांनी थोरल्या महाराजांना अंबारीत बसविले. नंतर त्यांच्या चरणकमलाजवळ श्री महाराज अंबारीत विराजमान झाले. श्री महाराजांनी त्यावेळी सुंदर असं जरीकाठी धोतर नेसलं होतं. अंगात सदरा, त्यावर कोट, मस्तकावर केशरी रामनामी, कपाळी गंध, चेहऱ्यावर रामनाम मुद्रा, गळ्यात तुळशीमाळ व हातात राम नामस्मरण करण्यासाठी घेतलेली स्मरणी. अत्यंत गोड असंच ते महाराजांचं ध्यान होतं. हृदयातील राम आनंद चेहऱ्यावरील प्रसन्नतेवरून स्पष्ट जाणवत होता. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अखंड रममाण होणारे महाराज आजही आत्मारामाच्या चिंतनात रंगून गेले होते. त्यांचं रामनाम स्मरणात जगाचं भान कधीचंच लोपलं होतं. एक व्यवहार म्हणून ते जगत व्यवहार करताना दिसत असले तरी या संपूर्ण चराचर सृष्टीत त्या परमात्म स्वरूपाचं, त्या सद्गुरू रामरायाचंच अखंड दर्शन ते करीत होते. आणि माहुताने जानकी जीवन स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, महारुद्र हनुमान की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. असा अखंड जयघोष चालू असतानाच हत्तीला उभे केले. हत्ती एक एक पाऊल टाकीत चालू लागला. पुढे सर्वांनीच रामरायाचा व श्री प्रल्हाद महाराजांचा जय जयकार केला. श्री महाराजांची ही हत्तीवरील मिरवणूक, ही शोभायात्रा रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम च्या अखंड जयघोषात सुरू झाली. मिरवणुकीचे मार्ग भाविक भक्तांनी सडे शिंपून व त्यावर सुरेख रांगोळ्या काढून सुशोभित केले होते. रस्त्याने दुतर्फा तोरण पताका लावल्या होत्या. मार्गावर ठिकठिकाणी भव्य कमानी उभारण्यात आल्या होत्या. कमानीतून हत्ती जात असताना महाराजांच्या अंबारीवर पुष्पवर्षाव होत होता. समोर बँड व त्यानंतर स्कूटर व मोटरसायकलवर आरूढ असणारे व भगवे ध्वज हातात घेऊन जाणारे भक्तगण, त्यामागे लेझिम पथक, स्त्रियांचे टिपऱ्याचे पथक, त्यानंतर दिंडीवाले, त्यानंतर रघुपती राघव राजारामच्या जयघोषात दुतर्फा पावल्या खेळत निघालेले हजारो भक्तगण, त्यामागे डोक्यावर मंगलकलश घेतलेल्या तर काही डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या सुवासिनी स्त्रिया आणि त्यामागे हत्तीवरील अंबारीत थोरल्या महाराजांच्या चरणापाशी विराजमान झालेले आमचे महाराज. मिरवणुकीच्या दोन्ही बाजूस सुंदर विद्युत रोषणाई केली होती. स्त्री पुरुष भक्तगण महाराजांच्या हत्तीसमोर गोविंद राधे गोविंद म्हणून तर कधी श्रीराम जयराम जय जय राम म्हणून अत्यानंदात पावल्या फुगड्या खेळत चालली होती. श्री महाराजांच्या हत्तीमागेही असंख्य स्त्री पुरुष भक्त महाराजांचा अखंड जय जयकार करीत जात होते. अशी ही भव्य मिरवणूक रामनामाच्या जयघोषात वाजत गाजत ध्वजपताका उंच उभावीत अत्यानंदात चालली होती. ही मिरवणूक जात असताना आपल्या घरासमोरील ओट्यावर उभे राहून अनेक स्त्रिया महाराजांना मंगलारतीने ओवाळीत होत्या. श्री महाराजांनी क्षणभर का होईना आपणावर एखादा कृपाकटाक्ष टाकावा, समोर वाजत गाजत व रामनामाच्या जल्लोषात व जयघोषात चाललेल्या मिरवणुकीकडे थोडा वेळ तरी पाहावं, असंच मिरवणुकीत सामील झालेल्या प्रत्येक भक्ताला वाटत होतं. परंतु श्री महाराज मात्र डोळे मिटून अखंड सद्गुरू रामध्यानात मग्न होते. अहो, केवळ भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी व रामनामाचा प्रचार होतो म्हणून ते हे सर्व सोहळे करू देत होते. अन्यथा या सर्व बडेजावात त्यांना किंचित मात्र रस नव्हता. अकोल्यातील रौप्यतुला उत्सवात निघालेल्या रथयात्रेप्रमाणेच अतिशय भव्य अशी ही महाराजांची हत्तीवरील मिरवणूक होती. असो साधक हो, शबरीच्या आश्रमात येऊन रामरायाने ज्याप्रमाणे व ज्या प्रेमाने तिची पूजा स्वीकारली होती
तद्वतच परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या शबरीचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.